मित्रांनो आम्ही हरवलेलो आहे आता इथं उज्जैनच्या गल्ल्यांमध्ये. बडा गणपती बडा गणपती, का हो गणपती बाप्पा, का हो आप, वेर आर यू. चलो लवकरच भेटणार आहेत आपल्याला गणपती बाप्पा. तर मित्रांनो आत्ता तुम्ही आनंद घेतला महाआरतीचा. ॲक्च्युली रामघाटावरची जी गंगा आरती होते त्याचा. आणि आता आपण चाललेलो आहे महाकाल लोक एक्सप्लोर करायला. ॲक्च्युली दुपारी आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा आपल्याला बाकीचे ऑदर स्पॉट बाहेरचे एक्सप्लोर करायचे होते म्हणून आपण ते राहून गेलो होतो. आणि इव्हिनिंगला आहे ना आपल्याला आता इथं एकदम मजबूत सीन्स असतात असं ऐकलं आपण. तर चला एक्सप्लोर करूया माझ्यासोबत. एक्सप्लोर करा, बघायला भेटेल तुम्हाला. तो लेट्स एक्सप्लोर महाकाल लोक. आणि त्याच्यात आपल्याला हे सांगायचं राहिलं महागणपती आणि ते हरसिद्धी माता वगैरे 2-3 मंदिर आहे मध्ये, तेही कवर करायचा प्रयत्न करणार होतो आपण. परत जर मध्ये जाऊ दिला आपल्याला तर लेट्स एक्सप्लोर.
फायनली मित्रांनो आपण आता हरसिद्धी मातेचं दर्शन घेतलं, आरती अटेंड केली. जी आयडल आहे म्हणजे इथं आल्याच्या नंतर मस्त आहे रामघाटावरच्या गंगा आरती नंतरची ती आपण आरती घेतली. आणि नंतर सम्राट विक्रमादित्य यांच्या मंदिरच टाईपमध्ये आहे, तिथं जाऊन आपण म्हणजे ते पण एक्सप्लोअर केलेले आहे. आणि आता आपण आलेलो आहे महाकाल लोकमध्ये. तर चला बघूयात महाकाल लोकमध्ये काय काय बघण्यासारखं नजारे. ॲक्च्युली महाकालचं दर्शन आपण सकाळीच घेतलेलं आहे आणि पण मध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे त्याची काय आपण व्हिडिओ वगैरे घेतलेली नाही. तर चला थोडक्यात आता आपण महाकाल लोकचं जे कॉरिडॉर बनवलेले आहे एकूण ते एक्सप्लोअर करूया. तालसूत्र राहिलं बघू शकता मित्रांनो तुम्ही मधलं साईडला कशा टाईपमध्ये साईडला एक असा प्रदक्षिणा मार्ग टाईप बनवलेला आहे त्यांनी. हा काय आला काहीच नाही का मध्ये? काय रे रोहित मध्ये काही नाही फक्त एवढंच आहे ना, काय विषय नाही. मग चला नेक्स्ट मध्ये काहीच नाही एवढंच आहे. जय दादा हनुमान की. इकडल्या साईडला इकडं ब्रॉन्झच्या मूर्त्या वगैरे बनवलेल्या आहे. ब्रॉन्झच्या त्यांचं काम चालू आहे मित्रांनो अजून. हे बघा ही कोणत्या देवाची मूर्ती आहे ॲक्च्युली मला पण माहिती नाही आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. इकडल्या साईडला बघू शकता तुम्ही महाकाल सेतू म्हणून एक ब्रिज बनवलेलं आहे व्ह्यूजसाठी. आणि एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट साईडला तुम्ही आदिदेव महाकाल यांचं मंदिर आहे. मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे म्हणजे ते नेहमी असं नाही करत, कधी कधी अलाउड असतो. आणि आम्ही दोघं चाललेलो आहे आता एक्सप्लोअर. प्लॅन तर चालू होता मित्रांनो इकडं जायचं आहे ब्रिजवर, महाकाल ब्रिजवर. पण मग इथं जेवढा क्राऊड आहे ते पाहून इच्छा नाही होते. चलो अशोक सेतू ब्रिज नाव दिलेलं आहे का? अशोक सेतू नाव दिलेलं आहे. महाकाल ब्रिज म्हणून पण आहे तिकडं बोर्ड. बघू शकता मित्रांनो तुम्ही भारत माता मंदिर, श्री महाकालेश्वर भक्त निवास, महादेव सेवा न्यास उज्जैन. तर जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो महाकाल लोक फिरत असताना आपण एका मंदिरात आलेलो आहे, भारत माता मंदिरामध्ये. एकदम युनिक कन्सेप्ट आहे, बघू शकताय भारत मातेचं मंदिर बनवलेलं आहे. चला एक्सप्लोर करूया भारत माता. बघू शकता मित्रांनो एकदम युनिक असं मंदिर बनवलेलं आहे भारत माता मंदिर म्हणून. इकडं आपला भारत मातेची मूर्ती आहे जे बालभारतीच्या पुस्तकांमध्ये बघायचो आपण ती. वैद्यनाथ जगन्नाथपुरी हे मल्लिकार्जुन काढू भीमाशंकरला गेले ना.
पंचमुखी हनुमान आणि इकडं गोमाता, एवढं आपला गणेशजी. आपलं दुर्गा माता. आपलं बडे गणपती मंदिर. तर नमस्कार मित्रांनो, आपण निघलेलो आता उज्जैनवरून परतीच्या प्रवासाला. आता आपण इथून जाणार आहोत. ॲक्च्युली ओंकारेश्वरला जायचा प्लॅन आहे. तर आपण आता चाललो. कुठं चाललो आहे आपण? ओंकारेश्वर इंदोरला. तिथून आपण ॲक्च्युली दोन आपल्याला ऑप्शन होते. एक तर बसने जाऊ शकत होतो, म्हणजे बाय रोड किंवा मग बाय ट्रेन. तर आम्ही आता चाललेलो आहे ट्रेननी. ॲक्च्युली आपण जाऊ शकतो डायरेक्ट इथून उज्जैनवरून इंदोर पर याला ओंकारेश्वरला जायला ना डायरेक्ट ट्रेन नाही आहे. बस वगैरे भेटते, टॅक्सी भेटते. पण आपण ट्रेनचं ऑप्शन घेतलं. ॲक्च्युली आपलं जे आपले फ्रेंड भेटलेले होते त्यांना कम्फर्टेबल नव्हतं वाटत. आणि कसं आहे आपल्याला जरा तर मग आपण आता त्यांच्यासोबत चाललेलो आहे. ॲक्च्युली इथून ट्रेनने इंदोरला, मग इंदोरवरून आपण जाणार ओंकारेश्वरला बाय रोड. मग तिथून बघू आता कशा प्रकारे काय आपण जाणार आहोत. तर आपल्याला ट्रेनचं तिकीट अप्रॉक्स पडलेलं आहे 70 रुपीज पर पर्सन. तर हा पण एक बेटर ऑप्शन आहे जर टाईम असला आपल्याकडं तर. आपल्याकडं तर टाईमच टाईम आहे. हम तो बेरोजगार आहे भाई, बेरोजगार. तर चला भेटूया इंदोरला आणि ट्रेन जर्नीचा आनंद घ्या.